श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7:30 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण पुढे भागाकडे वळणार आहोत आणि त्याचं थोडं वर्णन ऐकणार आहे। काय विषय पाहू। सो म्हणजे चंद्रमा, त्याची स्थिती गती आणि चंद्रकला आहेत, ऱ्हास वृद्धी याच्याबद्दल माहिती सांगितली आहे। सूत म्हणाले चंद्रमा स्थितीमध्ये स्थित नक्षत्रात चालला आहे। त्याच्या 3 पैलुओं तथा 2 ओर घोड़ों से युक्त चालना जातो आहे। हा 100 आरोग्यावाला आहे, 3 पायाची युक्त आहे, हरत आहे, श्वेत वर्णवाला आहे, उत्तम पुष्ट आहे, दिव्य ज्वाने जुटलेला आहे आणि आणखी मनाचे समान वेगवाला 10 घोड्यांनी युक्त आहे। श्वेत किरणवाले चंद्रमा श्वेत रंगाचे अंबुमय तथा 10 घोड़े सहित देवतो तथा पितृ साथ चालतो। त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे की चंद्रमा जो आहे हा नक्षत्राबरोबर चालतो, त्याचप्रमाणे पितरांच्या बरोबर पण चालतो। म्हणजे पितृतिथी या ठिकाणी चंद्राचा अधिकार पितरापाशी आलेला आहे। सूर्यापासून परदस्तय हा शुक्ल पक्षाच्या आधीपासून क्रमशः
वाढत जातो. दिनाच्या क्रमात हा निरंतर शुक्ल पक्षापासून अंतपर्यंत वृद्धीला प्राप्त होतो, वाढतो. सूर्य या चंद्राला विकसित करीत आहे. आता या ठिकाणी सूर्याचा प्रकाश चंद्राला मिळतो हा सिद्धांत जगाच्या आरंभी मानलेला आहे. देवतागण कृष्ण पक्षात कृष्ण पक्षात त्याच्यावर पेतात. देवतांचे द्वारा हा चंद्र दिन तक प्या जातो. सूर्य आपल्या सुषुम्ना नामक एक किरणाद्वारा क्रमशः त्याचे एक एक भाग को पूर्ण करताय. आता या ठिकाणी मात्र सुषुम्ना किरण जी आहे त्या किरणामुळे ह्या कला केलेल्या आहेत. या सूर्याच्या तेजापासून चंद्राला शरीर विकसित होत आहे. ये पौर्णिमा तिथीला पूर्ण मंडलवाले होऊन श्वेतवर्णाचे दिसतो. शुक्ल पक्षामध्ये दिवसा क्रमाने चंद्रमा वाढत असतो. म्हणजे शुक्ल पक्षात म्हणजे वाढत असतो आणि कृष्ण पक्षात पुढे सांगितलं. तत्पश्चात कृष्ण पक्षाला द्वितीयाला प्रारंभ करून चतुर्दशी तिथीला पर्यंत देवता लोक चंद्रमाचे जलमय मधुर सुधामृत के पान करतात. हा अमृत सूर्याचे तेजापासून आधे महिने तक चंद्रमात भरून जाते. त्या अमृताला पिण्यासाठी पौर्णिमा तिथीला पूरी रात सभी देवता पितरों तथा ऋषियों तथा चंद्रमाचे पास स्थित राहते आहेत. आता या ठिकाणी मात्र मुद्दा आहे की सूर्यापासून अमृताच्या लहरी चंद्राकडे आलेल्या आहेत आणि चंद्रमा पौर्णिमा दिवशी सर्व देव पितर आणि ऋषी चंद्राजवळ राहतात आणि अमृत पितात. कृष्ण पक्षाच्या आधीपासून सूर्याभिमुख चंद्राची पेरली कला क्रमशः क्षीण होत जाते व स्वाट रुद्र 11 आदित्य 12 तथा अश्विनी 2 हे 33 देवता त्याचे पुत्र पौत्र स्वरूप 33 100 तथा 33,000 देवता चंद्राचे पान करतात. या प्रकारे दिनाचे क्रमापासून देवतांचे द्वारा चंद्रमाचे पान केले जाते. आधे महीने तक पान करके वे श्रेष्ठ देवता अमावस्या तिथीला चढून जातात. त्यानंतर अमावस्या तिथीला पितृगण चंद्रमाचे पास स्थित होतात.
शुक्ल पक्ष प्रतिपदाचे होय अमृत का पान करतात. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की शुक्ल शुद्ध पक्षामध्ये 33 कोटी देव चंद्राबरोबर फिरतात आणि पौर्णिमेला ऋषी देवता पितर अमृत पितात. आता आमुष्या दिवशी शुक्ल पक्षात पौर्णिमा देव आणि आमुष्याला पितर त्या जे काय अमृत शिल्लक राहिलं असन ते अमृत पितरांना आमुष्याला प्राप्त होतं. अंतिम कालाच्या रूपात 15वे भागाचे शेष शिल्लक राहिल्यावर अपर्ण काळात पितृगण चंद्रमाचे पास येतात आणि जी कला शिल्लक आहे उसके पान करतात. जो कलाचा समय 2 घड़ी तक राहतो. अमावस्या तिथीला किरणांचे निकले हुए स्वतः अमृत को पितात. स्वतः अमृताला पितात. या प्रकारे अमृत पिऊन महिनाभर प्राप्ती करून ते चाहतात. प्रत्येक पक्षात आरंभ में 16वें दिवसी चंद्रमा की वृद्धि तथा क्षय का होना बताया गया है. या प्रमाणे पक्षात चंद्रमाचे होने वाले व वृद्धि सूर्याचे कारण होती आहे. सूर्याच्या कारणामुळे सुषुप्ना नावाचं जे किरण आहे सूर्याचं त्या किरणामुळं चंद्राची कला शुद्ध पक्षामध्ये देवलोक आणि वैद्य पक्षामध्ये पितर आमुष्याला पितर त्यातून जी काही एखादी कला शिल्लक राहिली असन त्या कलेचे जे अमृत आहे ते पितरांना मिळतं. म्हणजे अशा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. अमृत देवांना पौर्णिमेला ऋषींना पितरांना पौर्णिमेला मिळतं. तसंच देवांना पौर्णिमेला आणि अमावस्येला पितरांना अमृत मिळतं. म्हणून या 2 तिथी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पौर्णिमे दिवशी देवदेवता जेवण करतात. अमावस्येला पितर जेवतात असं इथं यांचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्ष तिथं होमावून चालतं. तिथं रोज देवता पितर आणि येणारे जे भक्त आणि जे शिल्लक राहील त्याच्यातलं ते मंत्र म्हणणाऱ्या लोकांना ते सोमरस किंवा तिथला अमृत प्राप्त होत. म्हणजे अशा दृष्टीने चंद्रापासून अमृत मिळतं हे याच्या सिद्धता मानलेलं आहे. चंद्राच्या किरणात अमृत आहे असं म्हटलं जातं. मग आता चंद्रावर माणसं गेली मग त्यांना अमृत मिळालं का हा पुढचा प्रश्न आहे. कारण चंद्राच्या प्रकाशात अमृत आहे. प्रकाश जो पडतो त्या प्रकाशात अमृत तयार होतं. तेव्हा तो प्रकाश चंद्रावर जाण्याला जर साधकांनी जर ग्रहण केला असेल तर अमृत मिळालं असतं. पण तसं ग्रहण करता येत नाही कारण त्याच्या क्रिया फार अवघड आहेत. चंद्रावर जाताना सूर्याची सुषुप्ना नाडी जी आहे तिच्यामुळं अमृत कुठं येतो चंद्रावर कला तयार होत अमृत कला. त्याप्रमाणे आपल्या शरीरात सुषुप्ना नाडी आहे. आपल्या शरीराची सुषुप्ना नाडी किडा पिंगळा सुषुप्ना नाडी आपल्या शरीराची सुषुप्ना नाडी आणि सूर्याची सुषुप्ना प्रकाश किरण आणि चंद्राच्या कला ह्या जेव्हा आपल्या नाडीमध्ये एकत्रित होतील तेव्हा आपल्याला अमृत प्राप्ती होईल. तशी होत नाही. कुंडली जागी झाल्यानंतर
आपल्या शरीरात अमृत प्राप्ती होते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढं काय सांगितलंय? भूत आदी ग्रहांचे स्वरूप, नक्षत्र, तारांगण, परिभ्रमण, ग्रहांचे स्वरूप, विस्तार तथा त्यांच्या गतीचं वर्णन केलेलं आहे. सूत म्हणाले, हे ऋषी हो, चंद्राचे पुत्र बुध चा रथ जल, अग्निमय आणि विषंग वर्णवाले सुंदर 8 घोड्यांचे युक्त आहे. दैत्यांचे आचार्य बुद्धिमान शुक्राचा रथ पुष्ट विभिन्न वर्णवाला तथा पृथ्वीमय 10 घोड्यांनी युक्त सांगितला आहे. मंगळाचा रथ सुवर्णमय परम सुंदर तथा 8 घोड्यावाला आहे. वनस्पतीचा रथ बृहस्पतीचा रथ सुवर्णमय आहे तथा 8 घोड्यांनी युक्त आहे. शनिश्वराचा रथ लोहाचा म्हणजे लोखंडाचा असून आणि काळे वर्णावाला जलमय 10 घोड्यांचा युक्त आहे. राहू केतूचा रथ 8 घोडेवाला तथा म्हटलेला आहे. आता या ठिकाणी सूर्यचंद्राचा पुत्र बुध सांगितलेला आहे. अशा दृष्टीने सगळे पुढे चालू झालं रामायण. हे सर्व ग्रह वायू प्रकाशाने द्वारा ध्रुवापासून बांधलेले आहेत. आता याच्यावरून ध्रुव ताऱ्याचा प्रश्न आलेलाच आहे. कारण हा ध्रुव तारा जो आहे हा सूर्याला आपल्या बाजूने आकर्षण करतो आणि सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात. म्हणून या ठिकाणी ध्रुव ताऱ्याला सुद्धा या सगळ्या ताऱ्यांना ध्रुवाचाच आधार आहे सिद्धांत मानलेला आहे. त्यामार्फत फिरतात असताना यथायोग चालतात. जिथे तारे तितकेचा प्रकाश आहे. हे सर्व बंध ध्रुवाला बांधलेले आहेत. स्वतः घुमत फिरत असून ध्रुवाला घुमायला लावतात, फिरायला लावतात. वाद चक्रापासून प्रेत वाद तारांगण अंगारक चक्रापा समान घुमतात फिरतात. कारण हे नक्षत्रांचं वहन वायू करतो. या सगळ्याला प्रवहन काय म्हणतात. आता या ठिकाणी तारे ग्रह सगळे जे आहेत यांचं मुख्य केंद्रस्थान ध्रुव मांडलेला आहे आणि ध्रुवाभोवती हे सगळे फिरतात असा सिद्धांत आहे. आणि ध्रुवतारा सुद्धा स्वतःभोवती फिरतो. ध्रुवतारा सूर्याचा व्यास 14 लाख किलोमीटर आहे. सूर्याचा ध्रुवताऱ्याचा व्यास 4,20,00,000 किलोमीटर आहे. म्हणजे एवढं मोठं अंतर आहे. ध्रुवतारा सूर्यापेक्षा 30 पट मोठा आहे. अशा दृष्टीने सगळं रहस्यमय जीवन आपण पाहतो. म्हणजे ध्रुवतारा, तारांगण, आकाशगंगा हे सगळ्यांचं केंद्रस्थान आहे. आणि याच्यापासून सारख्या अंतरावरती हे जगाचे तारे फिरतात. हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. जसं आपण आता एक खुटा केलाय आणि त्याच्या भोवती दोरी घेऊन गोल फिरवतो त्या रिंगणाभोवती, तशा प्रकारचे सर्व आकाशगंगा आणि सगळे तारे ध्रुव म्हणून जो तारा आहे मुख्य त्याच्या भोवती फिरतात. त्यांना एवढा आधार आहे.
ग्रह तथा तारांगांच्या बरोबर नक्षत्र तथा सूर्य सर्वांच्या चक्रूपामध्ये सर्वोन्मुख तथा अभिमुख होऊन आकाशात स्थित आहे. आता हा सूर्य स्थिर आहे, त्याच्यावरील तारे फिरतात आणि ध्रुव तारा हा सूर्याला आपल्या बाजूने खेचतो. ध्रुवाद्वारा नियंत्रित सब ध्रुव की प्रदक्षिणा करतात. हे शरीर हे धुरीरूप ईश्वर ध्रुवाला पाहण्यासाठी आकाशात भ्रमण करतात. सूर्याचे व्यास 9000 योजन म्हटलेलं आहे. 9000 गुणले 4 9 चौक 36,000 याप्रमाणे प्रमाणाच्या अनुसार त्याचे ब्रह्मांडमंडळाचा विस्तार 3 गुणा आहे, म्हणजे तिप्पट आहे. चंद्रमाचा विस्तार सूर्याच्या विस्ताराचे दुगुणा सांगितलेला आहे. बरोबर राहू नीचे खाली चालतो. मंडलाकार होऊन पृथ्वी छायाला घेऊन राहूचा तिसरा बडा स्थान आहे. मोठं स्थान आहे, अंधकारमय आहे. म्हणजे राहू हा अंधकारमयात राहतो, तो स्वयंप्रकाशित नाही. योजनेप्रमाणे शुक्राचा व्यास तथा मंडळ चंद्रमाचे व्यास तथा मंडळाचे 16 भाग सांगितलेला आहे. आकाशात बृहस्पतीला शुक्रापासून 1/4 कम म्हटलेला आहे. विस्ताराचे प्रमाणापासून मंगळ तथा शनी बृहस्पतीपासून 1/4 कम आहे. अर्थात मंगळ तथा शनी विस्तारात व बृहस्पतीचे 3/4 आहे. बुध विस्तार तथा मंडल में उन लोगोंचा 3/4 आहे. तारा नक्षत्र जो पिंड आहे हा विस्तार तथा मंडळात अधिक तुल्य आहे. नंतर तत्ववेत्ता को चंद्रमापासून युक्त एक नक्षत्राचा वृक्ष नाम असे जाणले जाते. आता या ठिकाणी हे सगळे ग्रहांचे प्रमाण सांगितले. हे प्रमाण जे आहे, आता योजन याचा अर्थ फार वेगळा आहे, कारण त्यांची पूर्वीची मोजणीची माप वेगळी होती. तर सूर्य चंद्र हे जे सगळे ग्रह आहेत, हे ग्रह पूर्वी सूर्यचंद्र हा सुद्धा मोठा होता, परंतु कालांतराने यांचे आकारमान कमी झालेले आहे. हे सगळं वर्णन मत्स्य आणि कच्छ अवतारातले. आणि वरा अवतारामध्ये सगळ्या ग्रहांचं अंतर प्रमाण आत्ताच्या काळासारखं आहे. अशाप्रमाणे छोट्या छोट्या असंख्य तारे तथा नक्षत्र परस्पर 5, 4, 3 तथा 2 योजनाचे दूर आहेत. सर्वांच्या वर अत्यंत छोटे तारामंडळ आहे, जो केवळ 2 योजन विस्तारवाले आहे. त्यापासून छोटे तारे आहेत. याच्यावर 3 ग्रह शनी बृहस्पती तथा मंगळ दूरची यात्रा करतात. त्या मंद गती आहे
उनके खाली 4 अन्य बड़े ग्रह सूर्य, चंद्रमा, बुध तथा शुक्र जो तेजी से चलने वाले आहेत, चालतात. तारांगण उतनेही करोड आहे. जितने सर्व वृक्ष नक्षत्र आहेत. वृक्ष मार्गात त्याची स्थिती ध्रुवाचे नियंत्रणापासून राहतील. 7 घोडेवाले सूर्याचा अनुक्रमे नीचा उच्चत्व नीचा तथा उंचा होत आहे. जेव्हा सूर्य उत्तरायण मार्गात स्थित होते आणि चंद्रमा पूर्ण मंडळात होता, तेव्हा सूर्य काही अस्पष्ट किरणापासून 7 उच्च स्वरापासून कारण शीघ्र पडत दिसतो, मोठा दिसतो. जेव्हा सूर्य दक्षिण मार्गात स्थित होतो तेव्हा तो कमी कमी स्थितीत राहतो. पृथ्वीची रेखाद्वारा ढका हुआ सूर्य त्याच्या खाली राहतो. पौर्णिमा तथा अमावस्याचे दिनात याचा समय दिखाई देतो, क्योंकि यह शीघ्र अस्त होतो. आता नए चंद्रमा की स्थिति. अमावस्या पर चंद्रमा उत्तरायण में स्थित होता है. यह दक्षिण मार्ग में नहीं पड़ता, क्योंकि नक्षत्र तारकांश के कारण चंद्रमा सूर्याचे अंधकारापासून ढकून राहतो. सूर्य तथा चंद्रमा विश्ववत स्थानों पर समान काल में अस्त तथा उदय होता है. विषुवत उत्तरायणात पौर्णिमा तथा अमावस्या तिथीवर ज्योतिष चक्राचा अनुकरण करणारे या दोनोंना तथा अस्त होतो. जेव्हा सूर्य दक्षिण मार्गात स्थित होऊन चालतो तेव्हा सभी ग्रह नीचे म्हणजे खाली दिसतात. त्यावेळी चंद्रमा आपले मंडल को विस्तृत करून सूर्याच्या ऊपर चालतो आणि सूर्य नक्षत्र मंडळ चंद्रमापासून ऊपर बनून एक कधी सूर्यावर दिसतो, कधी चंद्रावर दिसतो, असे या ठिकाणी वर्णन आहे. चंद्रापासून त्याच्यावर बुध, बुधापासून त्याच्यावर शुक्र ऊपर मंगळ, मंगळापासून त्याच्यावर बृहस्पती आणि बृहस्पतीच्या वर शनी आणि त्याच्यापासून ऊपर सप्तऋषी मंडळ विद्यमान आहे. 7 ऋषींच्या ऊपर ध्रुव की स्थिती आहे. याप्रमाणे विष्णु लोकाला जाणारा मनुष्य पाप से मुक्त हो जाता है. म्हणजे विष्णू लोकात किंवा देवलोकात जायचा असन तर ध्रुव ताऱ्यावरूनच जावं लागतं. आणि स्वर्गाचा जो रस्ता आहे तो ध्रुव ताऱ्यावरून आहे. तिथून जरी तुकाराम महाराज सदवैकुंठाला गेले असले तर ते ध्रुव ताऱ्यावर गेले आणि तिथून पुढं मग वैकुंठात गेले असा मार्ग. कुठून ध्रुव स्वर्गात जायचा मार्ग नाही. ध्रुव ताऱ्यावर आपण गेल्यानंतर मग तिथून पुढे आपला मार्ग सुरू होतो स्वर्गात जायचा. कुठल्या ताऱ्याकडून कुठल्या बाजूने पुढे जाता येत नाही. म्हणून दररोज 24 तास उत्तरेकडे सूर्य ध्रुवाचं दर्शन केलं पाहिजे, त्याचा रस्ता शोधला पाहिजे. दोन 2000 योजन दुरीवर ग्रह नक्षत्र तारापासूनच्या वर याचा क्रम सर्व ग्रह आणि देवतेशी युक्त चंद्रमा सूर्य दिन रात भ्रमण करतात. सदा नक्षत्र जुळे राहतात. ते ग्रह नक्षत्र सूर्य कभी नीचे कभी ऊंचे तथा कभी सीधे
रेखा स्थिर राहतो. पृथ्वीच्या अक्षांश रेखांशाप्रमाणे आलिकाच्या मानाप्रमाणे ते त्याच्यात गणित दाखवलं त्याने. ऋतू 6 आहेत असे त्याचं वर्णन सांगितलं. 5 प्रकाश होतात, एक दुसऱ्याच्या आश्रित राहून परस्पर जोडतात, परंतु त्यांचं ग्रहयोग एक साथ कुठली एकमेकांना मिळत नाहीत. हा तर महत्वाचा आहे. हा एक महत्वाचा सिद्धांत मानला की उन्हाळ्या जागेवर पावसा येत नाही, पावसाळ्यात उन्हाळा येत नाही, हिवाळा येत नाही. म्हणजे प्रत्येक ऋतुमान जे आहे हे अगदी स्वतंत्र आहे. त्यांना कोणा एकमेकात ते मिसळू शकत नाही. पद्मयोनीप्रमाणे ग्रहांचे अधिपती रूपामध्ये 1000 किरणवाले भगवान सूर्याला अभिषेक केले, म्हणजे नमस्कार केला. रुद्राने कार्तिकेला अभिषेक केले, म्हणजे स्थापन केले. आता सज्जनांना कार्य सिद्धी केली सूर्यग्रहाची. याप्रमाणे अग्नी यथाविधी अग्नीमध्ये ग्रहांना शांती केली पाहिजे. इथं महत्त्वाचा मुद्दा सांगतो की सूर्यग्रह जे आता आहेत पीडा देणारे, त्यांची शांती करावी लागते. आणि ती शांती करायची म्हणजे अवघड आहे. कारण एका ग्रहाची शांती करायला कमीत कमी 1 लाख ते 2.5 लाख रुपये खर्च होतो. उदाहरणार्थ शनीची शांती करायची, त्याचे 23,000 जप आहेत. आता 23,000 आहुत्या द्यायच्या, म्हणजे 2 रुपयाला 1 आहुती पडेल तपासेल, म्हणजे 46,000 इथंच झाले. नंतर बाकी त्याचं सोनं चांदी किंवा जे धातू आहे तिथं व्हायचे, ते गेले 5-25,000. म्हणजे त्या ग्रहांची शांती करायची म्हणजे 15 ते 20 लाख रुपये खर्च येतो. इथं 10-15 रुपयामध्ये आपली शांती होती आपल्या माणसांची 15-20 मिनिटात. असं चालत नाही. ज्या ज्या ग्रहांचे मंत्र सांगितले बा, 23,000 जप उदाहरणार्थ सूर्याचे शनीचे सांगितले, तर शनिग्रह शांती करायची म्हणजे 23,000ला हवन, त्याचं का समिधा, म्हणजे हे सगळं एक चमचा हवन, 2 चमचा तूप, हे जवळजवळ 100 रुपयाला बसतं. हवन, अग्नी, मंत्र हे सगळं म्हणजे 23,000 मुलाला लक्ष कोटी, 2,30,00,000 रुपये एवढा खर्च एकट्या शनीची शांती करायला येतो. तेव्हा बाकीच्या ग्रहांचा विचार करा. हे 2 दिवस झाले दिमडीकडे चालले, मग शांती करा निघाले. ग्रह शांती, गुरु शांती, मंगळ शांती. काही काय भाजीपाला आहे का? शांती करायची म्हणजे आपल्याला एवढा खर्च झेपत नाही. दररोज 9 ग्रह स्तोत्र वाचलं पाहिजे आणि आपल्या यथाशक्तीने होम हवन केलं पाहिजे. म्हणजे आपण या सगळ्या जेवढ्या जप संख्या आहेत याची पूर्तता करू शकतो. एका वेळा एवढं कार्य होऊ शकत नाही. त्या ग्रहांची शांती म्हणजे काय? भाजप ग्रह आहे, कुठला ग्रह जन्माला आलेला आठवतो का? जसे रामाचे अवतार, कृष्णाचे अवतार, विष्णूचे अवतार, शंकराचे अवतार होतात, तसे मला सांग बा रवी, बुध, चंद्र, मंगळ, बुध आणि गुरु, शनी, राहू, केतू यांचे कुठे अवतार झालेत का?
नाही, कारण हे चिरंजीव आहेत, हे नष्ट होत नाहीत, त्यांना अवतार घ्यायची गरज नाही, कारण हे समक्ष फिरतात. म्हणून या ग्रहांची शांती अत्यंत महत्वाची आणि ती केली पाहिजे. प्रत्येकाने हे ग्रह शांती शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या ऐपतीप्रमाणे करायची. आणि जर आपण जर अग्निहोत्र तर असो तर नवग्रह मंत्र म्हणून होम हवन करायचं, म्हणजे आपल्याला नवग्रह शांत होतात. बरे नवग्रह जे आहेत हे कोणी पाहिलेत आहेत का, कोणाला भेटलेत, कोणावर बोललेत, हा प्रश्न पडतो. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू या ग्रहांचे शरीर कशा स्वरूपाचे आहेत, त्यांचे जीवन कशा स्वरूपाचं आहे, त्यांचं खाणं पिणं काय आहे, प्रत्येकाचं बसण्याचं आसन कोणतं आहे, प्रत्येकाचं बसण्याचं मुख्य आसन सोन्याचं आहे, आणि मग कोणाचं उपासन काश्याचं, चांदीचं किंवा लोखंडाचं आहे. म्हणजे अशा दृष्टीने मग त्यांना होम हवन गहू किंवा ते जवळ अशा दृष्टीने आहे. प्रत्येक ग्रहांचे खाणं पिणं वेगळं आहे आणि त्या दृष्टीने शांती करावी लागते. नवग्रह शांती सहसा तात्पुरती केली जाते बा, 2 दिवस 3 दिवस मंत्र म्हणून केली जाते बा. शनी शांती केली, मंगळ शांती केली, एवढ्या वस्तू आणल्या, 5-50 हजार रुपये खर्च केला, एवढ्या खर्चाने ते काय होणार आहे. कारण हे जे जप आहेत हे जपच असे आहेत की एवढे जप प्रत्येक ग्रहाचे 9,000 10,000 20,000 तरी त्याचे 23,000 23,000 शनी महाराज जप आहेत. तर प्रत्येक जपाच्या वेळेस 2 रुपये खर्च आला तर 46,000 रुपये तुम्हाला इथं लागले तुपाला. त्याच्यात तीळ आले, पुन्हा त्याचं हवन आलं, पुन्हा समीद आल्या, याचा खर्च केला की तो 100 चमचा जाईल तुम्हाला. तर अशा दृष्टीने हे कितीतरी कोटी रुपयाचा खर्चाचं काम या ग्रहांचं आहे. जो उरतो तो 2 मंत्र म्हणलं झाली का, ते 50 रुपयात 100 रुपयात 500 रुपयात. ग्रह शांती ही देव शांतीपेक्षा स्वतंत्र आणि वेगळी आहे. ग्रह हे आपल्या शरीरावरती सतत परिणाम करतात. या सगळ्या ग्रहांचं जर आपण समजा ग्रहयोग पाहिले, युती प्रतयुक्ती केंद्रस्थान, तर वर्षाला 8,000 युवती होतात. दर तासाला 1-2 युवती होतात. दर तासाला 1-2 प्रश्न आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. त्यामुळे आपलं चंचल स्थिर असं होतं. आता समजा 1 तास झाला, 1 तासात तुम्हाला शनीच्या लहरी आल्या, पुढच्या तासात मंगळाच्या लहरी आल्या, त्याच्या पुढचा गुरुच्या लहरी आल्या, त्याच्या पुढचा शनीच्या लहरी आल्या. म्हणजे तुमचं जे शरीर मन आहे ह्या मनावरती सारख्या ग्रहांचे दडपण येत राहतात. आणि इतकं नाजूक शास्त्र आहे की त्याच्यावर कोणी विचारच करीत नाही. आणि मग आला भूत, आला खैस, आला राक्षस, यातच तुमचं सगळं आयुष्य चालू आहे. तेव्हा प्रत्येकाने दररोज नवग्रह स्तोत्र वाचलंच पाहिजे, होम हवन स्वतः केलंच पाहिजे. आपल्या पिढी जर समजा ब्राह्मण लोक आहेत, त्यांच्या पिढीमध्ये नवग्रह शांती कायम चालू असते. ते काय मंत्र म्हणतात दररोज. त्यामुळे हजारो पिढ्या त्यांच्या ह्या ग्रहांचं ऋण फेडीत आलेले आहेत. आणि आपल्या हजारो पिढ्या ग्रहांचं नाव न घेताना कर्जबाजारी झालेले आहेत. म्हणून आपलं वाटतं चाललं ना सगळ्या समाजाचं, सर्व समाजाचं वाटोळं होत चाललं. कारण ग्रह तुम्हाला सोडणारच नाही. कारण ग्रहांचे परिणाम हे शरीरावर झाल्याशिवाय कसे होतात याचं शास्त्र आपण शोधून काढलं. वेद मंत्र आणि रक्तगट होल्टर नंबर 1 याच्यावरती चंद्र आणि बुधाचे परिणाम होतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे समजतं. हे जर पॉझिटिव्ह होल्टर नंबर असेल, बुध आणि चंद्र आपलं योग्य आहे. 2 नंबरच्या व्होल्टेजवरती शुक्राचा परिणाम होतो.
मग आता शुक्र आपलाच योग्य आहे का? तर 2 नंबरचा व्होल्टेज जर पॉझिटिव्ह असेल तर शुक्र आपल्या बाजूचा, 2 नंबरचा व्होल्टेज जर निगेटिव्ह असेल तर सूर्याचा आपला म्हणजे शुक्राचा आपला त्रास होतो. 3 नंबरवरती गुरुग्रहाचा परिणाम आहे. 3 नंबरवरती व्होल्टेज जर पॉझिटिव्ह असेल तर गुरुग्रह आपला फायदेशीर आहे. तोच निगेटिव्ह असेल तर गुरुग्रहाचा आपला त्रास होतोय. अशा दृष्टीने या ठिकाणी चालू आहे. नंतर पुढं व्होल्टेज नंबर 4 आला तर त्या ठिकाणी शनी महाराजाचा त्रास. आपला शनी आहे, साडेशती आहे का, शनी आहे का? 4 नंबरचा व्होल्टेज आपण बघायचा किती आहे, पॉझिटिव्ह. मग शनी महाराजाची कृपा आपलं आहे. आधी कोणी आहे म्हणजे कधी शनी त्रास होतो, कधी छलतो. आणि निगेटिव्ह असल्यावर शनीचा त्रास होतो हे सिद्ध झालं. मग आता पुढं व्होल्टेज नंबर 4 झालं. 5 नंबरला सूर्य आणि मंगळाचा परिणाम होतो. सूर्य आणि मंगळ आपल्याला त्रास देतात का? 5 नंबरचं व्होल्टेज पॉझिटिव्ह, सूर्य मंगळ आपल्याला प्रसन्न आहेत. निगेटिव्ह आलं तर आपल्याला सूर्य आणि मंगळाचा त्रास होत आहे जाणायचं. 6 नंबर देवदेवता प्रसन्न, 7वं देवदेवता प्रसन्न होण्याची लक्षणं आहेत. अशा दृष्टीने ग्रह आपल्या व्होल्टेजवर परिणाम करतात. आपलं हृदय धडधड करतं, घाबरतं, भीती वाटते. कारण का? त्याच्यावरती या ग्रहांचे परिणाम आढळतात. मग आली वानावती, आली काळी विद्या, आली जादू, यातच आपलं मत जातं आणि मग आपण घाबरतो. आता तुम्हाला यातून सुटायचं असेल 2 मिनिटात तर वेद मंत्र रक्तगटाचा प्रवाह जोरात आहे. जर समजा तुमचा ए बी असन तर तुम्हाला कुठलाही, तुम्ही आणि गणपती भक्ती करीत असताना ए बी वाले, तर तुम्हाला ह्या 9 ग्रहातला कुठलाही ग्रह छाळणार नाही किंवा तुमच्या कुठल्याही जप संख्या करायला लावणार नाही. तो आपल्या बाजूने होतो. त्याचप्रमाणे तुमचं रक्त लो असेल तर या ठिकाणी आपण जर समजा विष्णू भक्ती करीत असो गटाप्रमाणे, तर हे ग्रह आपला छळीत नाहीत, उलट आपल्या अनुकूल होऊन सुखरूप होतात, आपला मदत करतात. त्याचप्रमाणे आपला रक्त ए आहे, या ठिकाणी शंकराची कृपा आहेच. शिवाय जे हे ग्रह आहेत 9 ग्रह, या ठिकाणी भगवान शंकराची शक्ती आहे. मग शिवस्वरूपाचं कवच आपल्या शरीरावर तयार होतं आणि मग पुन्हा हे 9 ग्रह आपल्या छळीत नाहीत, उलट आपल्या बाजूने होतात. मग आता पुढे तुमचा ग्रह बी असन, या ठिकाणी सूर्यदेवता या बिघटाची आहे आणि मग बिघटातून तुमच्या अंगात सूर्यकवच तयार होत. तेवढा रवी चंद्र बुध गुरु शुक्र शनी राहू केतू कुठलेही ग्रह तुम्हाला छळीत नाहीत. अशा दृष्टीने रक्तगटाप्रमाणे अभ्यास केल्यास या ग्रहांच्या तडाख्यातून प्रत्येक जगातला जीव मानव सुरक्षित स्वरूप राहू शकतो. तसा राहू शकत जगाला एवढा एकच पर्याय आहे, वेद मंत्र आणि ओम मात्रा रक्त गट. आमचे मासिक ग्रंथ वाचा, पुस्तक वाचा, असं भेट द्या. कल्की दत्त मंदिर शिरूर या ठिकाणी तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल आणि त्यामुळे तुमच्यावर सोप्या उपचार केले जातात. म्हणून रक्तगट महत्त्वाचं आहे. जर रक्तगटात तुम्ही मंत्र म्हटलाच नाहीत तर तुम्हाला हे ग्रह छळल्याशिवाय सोडणार नाहीत. ज्यावेळेला रक्तगटात तुम्ही मंत्र म्हणता तेव्हा तुम्हाला हे ग्रह प्रसन्न होऊन रिद्धी सिद्धी ऐश्वर्य देतील. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ओम स्वयंभू ईश्वर राजा श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मशास्त्री महासती अनुसया माता की जय. सर्व देवदेवतां की, साधु संतन की जय. गुरुदेव की जय.
धर्म की जय हो. श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत. ओम शांती शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.